नमस्कार. जनता सहकारी बँक त्याचे ग्राहक आणि मॅनेजमेंटला 75 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल अभिनंदन अँड वी विश यू ऑल द बेस्ट. मी राजीव कुलकर्णी. कुलकर्णी इंजिनियर्स ही माझी एक कंपनी आहे आणि कुलकर्णी फॅब्रिकेटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही दुसरी कंपनी आहे. आम्ही ऑटो कॉम्पोनंट्समध्ये मेजर काम करतो. कुलकर्णी इंजिनियर्समध्ये कुलकर्णी फॅब्रिकेटर्समध्ये आम्ही स्टेनलेस स्टील फॅब्रिकेशनमध्ये काम करतो. कुलकर्णी इंजिनियर्स हे कोथरूडमध्ये गांधीभवन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. आमच्याकडं गेले 30-35 वर्ष मतिमंद मुलं, नंतर HIV पॉझिटिव्ह मूक बधीर मुलं आमच्याकडं कामाला आहेत आणि आमचे जवळजवळ 101 क्लायंट्स आहेत की ज्यांना आम्ही सर्व्हिस देतो आहे. आत्ता कुलकर्णी फॅब्रिकेटर्समध्ये आमच्याकडं आत्ता डेअरी मशिनरीमध्ये आम्ही मेजर काम करतो, ड्रिंकिंग वॉटरमध्ये, आणि सध्या परिस्थितीत नवीन ॲडिशन आहे कचरा व्यवस्थापनासाठी लागणारं मेजर फॅब्रिकेशन आमच्याकडे चालतो. ही माझी मिसेस डॉक्टर अमिता कुलकर्णी. नमस्कार सर्वांना, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जनता सहकारी बँकेचे आम्ही आमच्या धंद्याच्या सुरुवातीपासूनचे गिराईक आहोत. आम्ही साधारणतः 85 साली जनता सहकारी बँक पहिल्यांदी इंजिनिअरिंग कॉलेज ब्रँच, नंतर तुमची टिळक रोड ब्रँच, आणि आम्ही स्थिरावलो FC रोड ब्रँच. माझं पहिलं लोन बिझनेसमधलं जनता सहकारी बँकेने कारचं लोन, त्या काळात मारुती 800 गाडी होती, AC गाडीचं लोन सँक्शन केलं. मिस्टर व्यास म्हणून आपले ब्रँच मॅनेजर त्यावेळेला होते आणि धंद्याची नुकतीच सुरुवात होती. कुठल्या मार्गाने जाणार, काय जाणार हे काही माहिती नव्हतं. खडतर प्रवास चालू होता. अशा परिस्थितीत लोनचं मी सँक्शन DD काढायला म्हणून बँकेत सकाळच्या सत्रात गेलो आणि सांगितलं की बाबा मला AC गाडीचं लोन नको, तेवढेच काय 15-20 हजाराचं लोन कमी होईल आणि मला हे द्याल तुम्ही, म्हणजे मी हप्ता वेळेवर भरायला मदत होईल. व्यास सर म्हणाले घरी जा, दुपारचा ये. दुपारचा आल्याने त्यांनी समजून सांगितलं की तुला फिरायचं आहे आणि फिरण्यासाठी तुला AC गाडी जास्त कम्फर्टेबल घेईल, तर धंद्यावाढीला उपयोग होईल. आणि त्यांनी म्हणल्याप्रमाणे त्यांनी मग AC गाडीचं मी लोन घेऊन बाहेर पडलो. हे आम्ही वाहनांसाठी लागणारे जे प्रेस पार्ट्स क्रिटिकल ते आम्ही तयार करतो आणि ते फंक्शनली खूप क्रिटिकल आहेत. म्हणजे इंजिन असेंब्ली किंवा ब्रेक असेंब्लीमध्ये आमची कॉपरची गॅस्केट्स जातात. त्या आणखीन डायमेन्शनली आणि सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्या इतक्या परफेक्ट असायला लागतात की असं काही आहे की समजा आमचा वॉशर ब्रेकमध्ये आहे आणि आम्ही तो ब्रेक लावला आणि तो वॉशर नीट चालला नाही तर ब्रेक फेल होऊ शकतो. इतकं त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही साधारण महिन्याला आत्तापर्यंत 1 कोटी कंपोनंट्स बनवतो, आणखीन देतो आमच्या 101 क्लायंट्सना. हा पहिला महिना आहे की ज्याच्यामध्ये आता आम्ही 1,35,00,000 कंपोनंट्स तयार केले आणि आम्ही आत्ता दिलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना कुठलाही असं काय मॅनेजमेंटची थिअरी तशी उपयोगात येत नाही. इथे तुम्ही आत्ता शॉप फ्लोअरवर उभं राहून ॲक्च्युअली हे कुठल्या स्टेजमध्ये कुठलं प्रोडक्शन आहे हे तुम्हाला माहिती असायलाच लागतं. म्हणजे कुठलीही बाकी टूल्स त्याला उपयोगी पडत नाहीत. तुम्ही ॲक्च्युअली तिथे काम करणं हे एकच महत्त्वाचं आहे. जनता सहकारी बँकेने आम्हाला वेळोवेळी जेव्हा कुठं आम्ही अडचणीत सापडलो किंवा याच्यात अडचणीत सापडलो म्हणजे आमच्या कुलकर्णी फॅब्रिकेटर्स या कंपनीचा क्लायंटेल इंडिव्हिज्युअल क्लायंटेल कुणीतरी डेअरी प्लांट टाकते, मी2 प्रकाराने टाकताय, तर अशा परिस्थितीत काही ठिकाणी आमचे पैसे अडकले आणि पैसे अडकले, रिकव्हरी वॉज नॉट पॉसिबल काही ठिकाणी. अशा वेळेला बँक नीटपणाने खंबीरपणाने आमच्या मागं उभी राहिली आणि सध्या परिस्थितीमध्ये वी आर ऑल अलॉंग हॅज बीन हॅपी वर्किंग विथ द जनता सहकारी बँक. आमच्या संपूर्ण प्रवासामध्ये जनता सहकारी बँकेने चा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेको बँका सध्या येतात, आम्ही कमी इंटरेस्ट रेटने देतो, हे करतो ते करतो, इतर काही काय फॅसिलिटीज जास्तीच्या देतो वगैरे सांगतात, पण स्टील ॲट दिस स्टेज वी डोंट वॉन्ट टू चेंज द जनता सहकारी बँक अँड विल कंटिन्यू वर्किंग विथ बँकिंग विथ जनता सहकारी बँक. आणि एक म्हणजे एक विश्वास आहे बँकेविषयी की आम्ही कुठलाही आमची अडचण आली आम्ही त्यांच्याकडे गेलो
तर ते आमची ती अडचण सॉल्व्ह करून देतील आणि कमीत कमी वेळामध्ये. म्हणजे त्यासाठी जी काय मदत लागेल ब्रांच लेवलला किंवा हेड ऑफिस लेवलला हे व्यवस्थित सॉल्व्ह करून देतील. नवीन जे उद्योजक धंद्यामध्ये येऊ इच्छितात त्यांना एकच सांगणं आहे की कष्ट कराल, कष्टाला अपयश येऊ शकतील, येतीलही, पण खडतरपणाने फक्त कष्ट करत राहा. कष्टाला आज ना उद्या चांगल्या रीतीने फळ मिळणार आहे. आणि कुठलेही शॉर्टकट्स मारू शकत नाहीत, मारू शकत नाही आपल्याला. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही आणि करत राहा. आणि कंटिन्युअसली नवीन डेव्हलपमेंट किंवा नवीन जे काय युगातलं आहे, AI युगातलं आहे, ERPI किंवा तत्सम याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणं हे दुसरं एक महत्त्वाचं, किंवा त्याचं स्टडी करणं, अभ्यासणं आणि अंगीकारणं हे महत्त्वाचा विषय होणार आहे. आम्ही सध्या परिस्थितीत जे काय कॉम्पोनंट बनवतो, जसं सांगितलं मगाशी की आम्ही अत्यंत क्रिटिकल कॉम्पोनंट बनवतो, विच गोज इन टू द फ्युएल लाईन, विच गोज इन टू द ब्रेक सिस्टीम, विच गोज इन टू द CNG किट. आणि त्यामुळे परफॉर्मन्स वाईज ते अत्यंत चांगले असणं गरजेचं आहे. पॅरामीटर्स त्याचे जे काय दिले आहेत, इनफॅक्ट त्याच्यातलं आम्ही काही गोष्टी सध्या परिस्थिती विथ अवर 30-35 years ऑफ एक्सपिरियन्स वी ॲड व्हॅल्यू टू इट. वॉट एव्हर द क्लायंट आस्क something additional, we try to give it, and that's why we are one of the preferred partners of almost all the companies which we are working with. आमच्याकडे जी काय मतिमंद मुलं किंवा गतिमंद मुलं HIV पॉझिटिव्ह किंवा तत्सम जी काय आहेत, एक साधारण 30 वर्षापूर्वी माझ्या मामानी श्रीयुत गजानन ठकार यांनी मला असंच बोलणं चालू असताना सांगितलं की बाबा तुझ्या इथलं जी कामं आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची मुलांना तू चांगल्या रीतीने सामावून घेऊ शकशील. मग त्यावेळेला मी इथं डहाणूकर सर्कलला ओक मॅडम म्हणून होत्या, त्यांचं प्रौढ मतिमंद वर्ग म्हणून होता. त्या वर्गातून 2 जण पहिले आले आणि त्या नीटपणाने सामावलं गेल्यानंतर ओव्हर पिरियड आत्ता जवळजवळ 12-15 पोरं आमच्याकडं काम करतात. त्यांचा आम्ही आमच्या परीने चांगल्यातल्या चांगला सांभाळ करतो आणि असंच पुढं करत राहण्याची इच्छा आहे. आमच्याकडं जी लोकं आली, आमच्याकडचे इतर जी लोक आहेत, म्हणजे एक काळ असा होता की माझ्याकडं 30% जास्त माझं कामगार त्या पद्धतीचा होता. सध्या परिस्थिती साधारणतः 20% जवळपास असेल. नवीन चांगली जर का लोक, चांगलीचा अर्थ फिजिकली धडधाकट, आणि याला आम्ही त्यांना कामाला लावण्याचा आमचा प्रयत्न करतो. सध्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डबरोबर आमचा एक प्रोजेक्ट चालला आहे की जेणेकरून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची एक संस्था आहे, त्या संस्थेची लोकांना आम्ही काम आणून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे नियर फ्युचरमध्ये आमचा तो एक महत्त्वाचा मेजर प्लॅन चालला आहे. आणि हे करत असताना ह्या लोकांना शिकवताना आम्हाला अडचणी तशातली नाही आली, कारण त्या लोकांना पहिला विश्वास संपादन केला की बाबा जे करताय तुम्ही स्लो स्टार्ट करा, पण ओव्हर पिरियड स्थिरस्थावर व्हा. त्यांना कुणीही इतर कामगार त्रास देणार नाहीत याची सर्वात प्रामुख्याने आम्ही काळजी घेतली. आम्हाला याच्यामध्ये एकच जाणवतं की आम्ही जेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, काही वेळेला ही काळजी घेत असताना ह्या कामगारांचे नातेवाईक, पॅरेंट्स किंवा भाऊबंद तेवढं आम्हाला काय म्हणू कोऑपरेशन करायला पुढे येत नाहीत. आमचा थोडासा एक काय म्हणू अनुभव असा आलेला. हा असा अनुभव वेळोवेळी आलेला आहे. फ्युचरमध्ये आम्ही आपल्या बँकेच्या साह्याने एक मोठी जागा आम्ही घेतली होती, 1 एकरच्या जवळपास. दुर्दैवाने ते लिटिगेशनमध्ये अडकलो. लिटिगेशनमधल्या 5-6 केसेस जिंकून झाल्यात. ती जर का जागा मिळाली तर तिथं परत आहे याच फील्डमधलं आपलं पुढचं एक्सपान्शन करणार आपण. आणि हे एक्सपान्शन करून जाता जाता ज्या पद्धतीने प्रवास चालू आहे ती त्या एरियातली मतिमंद मुलं, गतिमंद मुलांना आपण काम बरोबर साथीला घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या सर्व प्रवासात बँकेने अत्यंत चांगली साथ दिली आहे. माझी धाकटी मुलगी आत्ता अमेरिकेहून इंडियात आम्ही आणू शकलो आणि शी इज टुडे लुकिंग इन टू द बिझनेस.
शी इज अ मेकॅनिकल इंजिनियर आणि त्यामुळे आम्हाला बँकेला एक चांगल्या पुढची ग्रोथला आम्हाला मदतीची गरज लागणार आहे. शिखराकडे पाऊल आमचे ग्राहक हित उत्कृष्ट आमचे उदात्त हेतू पक्की तत्वे आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.